नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सून या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण या कार्यक्रमामधून आपल्या आरोग्याविषयक अनेक विषय चर्चेला घेत असतो आणि माझी आणि डॉक्टरांची जी काही चर्चा होते या चर्चेमधून तुम्हाला खूप सारी उपयुक्त अशी माहिती मिळत असते आणि त्यामुळं तुमचा अतिशय लाडका असणारा हा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात आज मी विषय घेतलाय ऑस्टिओपोरोसिस. मंडळी, ठराविक वयोगटानंतर आपल्याला जाणवायला लागतं आपली हाडं दुखत आहेत आणि काहीतरी प्रॉब्लेम्स सुरू व्हायला लागलेत आणि मग डॉक्टर आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या सुचवतात किंवा उन्हामध्ये बसण्यासाठी सुचवतात आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे बापरे, आपलं वय वाढायला लागले, आता आपण हाडांची आपल्या काळजी घेतली पाहिजे, नाहीतर मग आपल्याला ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार होण्याची शक्यता असते. खरं तर ऑस्टिओपोरोसिस काय आहे हे आधी आपल्याला नीट जाणून घ्यायला पाहिजे आणि मग हा जो आजार आहे तर हाडांचा ठिसूळपणा, तर नेमका हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय, नेमकं आपल्या शरीरामध्ये काय बदल झालेले असतात, त्यामुळं ही गोष्ट आपल्या शरीरामध्ये आढळून येते डॉक्टरना. या सगळ्याविषयीची आज चर्चा आपण करणार आहोत आणि मंडळी, अगदी जाणीवपूर्वक ही मुलाखत तुम्ही ऐका, कारण आज आपल्याला ही सगळी माहिती देण्यासाठी सांगलीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर GS कुलकर्णी आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण जे काही वाचत आलो या आजाराविषयी किंवा हाडांच्या ठिसूळपणाविषयी, तर त्याच्यापेक्षा आणखी काही वेगळी माहिती आज मिळते का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे मी म्हणलं तसं की अगदी काळजीपूर्वक हा कार्यक्रम तुम्ही ऐका. तर मी म्हणलं तसं आपल्याकडे डॉक्टर आज आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचंही अगदी मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. आता मी सुरुवातीला म्हटलं तसं हाडांची ठिसूळता हा जो आपल्याला आजार जडतो तर ठराविक वयानंतर हा आपल्याला दिसून यायला लागतो. पण पहिल्यांदा आपण सगळ्यांना असं सांगूया की हाडांची ठिसूळता म्हणजे नेमकं काय घडतं आपल्या शरीरामध्ये, आपल्या हाडांमध्ये, म्हणून ती हाडं अशी ठिसूळ होतात. आता सर्वांना माहीतच आहे की शरीरातलं जे कॅल्शियम असतं त्यातलं जवळजवळ 90% कॅल्शियम हे हाडामध्ये स्टोअर केलं जातं. बरोबर. आणि मग त्यामुळे एक बोन मास तयार होतं. हे जे बोन मास असतं त्याचा ऱ्हास होणं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडाचा ठिसूळपणा. आता हा जो ऱ्हास असतो तो दोन प्रकारचा असू शकतो. एक दर्जात्मक ऱ्हास असू शकेल किंवा वस्तुमानात्मक असेल, म्हणजे क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह. या दोन्ही पद्धतीचा ऱ्हास झाला की त्याला आपण ऑस्टिओपोरोसिसची बाधा झाली असं समजतो. अच्छा. आता नेमका हा आजार किती गांभीर्य घेऊन येतो, म्हणजे आपण किती गंभीरतेने याकडे बघायला पाहिजे? खरं तर हा आजार केवळ गंभीर तर आहेच पण सर्व दूर आहे. म्हणजे आपण एकंदरीत जगाचा विचार केला तर जगामध्ये दर 3 सेकंदाला ठिसूळ हाडामुळे एक फ्रॅक्चर होत असतं. म्हणजे मी आता हे वाक्य बोललोय त्या वेळात एखादा कोणाला तरी जगात फ्रॅक्चर झालेला आहे जे केवळ हाडाच्या ठिसूळपणामुळे झालेलं आहे. तुम्ही जर इंग्लंडचा विचार केला तर इंग्लंडमध्ये, ग्रेट ब्रिटन ही कंट्री दर दिवशी फ्रॅजालिटी फ्रॅक्चर म्हणजे ठिसूळपणाच्या फ्रॅक्चरच्या समस्येवर 60 लाख पाऊंड खर्च करते. म्हणजे त्यांनी तिथे क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन असं केलंय की दरवर्षी 2.3 बिलियन इतका इंग्लंड या देशाचा खर्च ठिसूळपणाच्या रुग्णांवर होतो. अर्थात भारतात काय होतं, भारतात प्रत्येक रुग्ण हा सरकारी रुग्णालयात जात नाही, तिथं जशी नॅशनल हेल्थ स्कीम आहे तशी इकडे नाही आहे, त्यामुळं खर्च किती होतो याचा डाटा उपलब्ध नाही. पण भारतामध्ये दरवर्षी मणक्याची सुमारे 5 लाख फ्रॅक्चर्स, केवळ मणक्याची, खुब्याची 3 लाख फ्रॅक्चर्स आणि मनगटाच्या हाडाची 2 लाख फ्रॅक्चर्स, असा हा 5-3-2चा खेळ आहे. आणि इतर हाडांची फ्रॅक्चर्स ती वेगळीच. बरोबर. म्हणजे ही इतकी गंभीर समस्या आहे आणि ती गांभीर्याने घ्यायला पाहिजे. नक्कीच या आजाराकडे गंभीरतेनं बघणं अतिशय गरजेचं आहे, म्हणूनच आपण हा विषय या कार्यक्रमासाठी आज निवडलेला आहे. आता नेमका कुठलाही आजार होतो तेव्हा त्याला काहीतरी कारण घडत असतात. या ऑस्टिओपोरोसिस बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा नेमकं काय काय कारण घडू शकतं? ऑस्टिओपोरोसिसची कारणं तशी खूप आहेत. खरं तर जेंडर किंवा लिंग हे आहे. ऑस्टिओपोरोसिस हे पुरुषांच्या मानानं महिलांच्यात जास्त प्रमाणात आढळतं. बरं. अर्थात तरुण महिलांमध्ये याचा प्रादुर्भाव नसतो, कारण तरुणपणी लॅक्टेशनल पिरियड म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये इस्ट्रोजन्स वाढतात. तसंच काही महिला ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचं सेवन करत असतात, त्यातून इस्ट्रोजन जातात. त्यामुळे तरुण महिलांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त नसतो. पण पोस्ट मेनोपॉझल म्हणजे रजोनिवृत्तीनंतर जेव्हा इस्ट्रोजनचा ड्राईव्ह कमी होतो त्यावेळेला ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण बळावतं. तर सेक्स हा पहिला मुद्दा. दुसरं आहारातली कमतरता. आता नेहमीचा आहार जरी लोक सर्व चांगल्या घरातले घेत असले तरी वय परत्वे
आतड्यांची अन्न घटकातील कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कॅल्शियमचं सेवन जरी केलं गेलं तरी हाडं ठिसूळ राहू शकतात. अच्छा, हा पहिला मुद्दा. दुसरं, मगाशी मी सांगितलं तसं स्त्री संप्रेरकाची कमतरता म्हणजे इस्ट्रोजनचा अभाव. हल्ली हिस्टेक्टॉमी तरुण वयात करून घ्यायचं प्रमाण पण खूप वाढलंय. त्यावेळेला बऱ्याच वेळा बीजांड कोश काढून टाकली जातात आणि ही बीजांड कोश काढून टाकली की मग इस्ट्रोजन ड्राईव्ह जातो आणि हाडं ठिसूळ होतात. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अर्थात थोड्या प्रमाणात जनुकीय ढाचा या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये हे पर्सेंटेज खूप कमी आहे ऑस्टिओपोरोसिसचं, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि एशियन कंट्रीजमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर याचं कारण हे जनुकीय आहे. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काही लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेत असतात बघा. म्हणजे काही दम्याचे पेशंट असतात ते स्टिरॉइड्स घेतात, किंवा काही लोकांना थायरॉइडची औषधं सुरू असतात, रक्त पातळ व्हायसाठी हिपॅरिनची इंजेक्शनं सुरू असतात, किंवा शरीराचा जो मेद असतो किंवा इडिमा असतो तो कमी होण्यासाठी डायुरेटिक्सची औषधं घेतात. तर या सगळ्या औषधाचं सेवन जर प्रदीर्घ प्रमाणात केलं तर हाडं ठिसूळ होतात. इथं मला एक आणखी महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की बरेच लोक रोज उठल्यावर एक पित्ताची गोळी घेतात. तर त्या पित्ताच्या गोळीमध्ये रॅबिप्रेझॉल जर असेल आणि त्याचं सेवन बरेच वर्ष जर केलं गेलं तर त्याची परिणिती ही हाडं ठिसूळ होण्यामध्ये होत असते. त्याच्यानंतर काही मूत्रपिंड अकार्यक्षम झालेले व्यक्ती असतात किंवा मधुमेह ज्याला म्हणतो त्या आजारामध्ये सुद्धा हाडं ठिसूळ होतात. ड जीवनसत्वाचा अभाव हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता आपल्या लक्षात येत आहे की आपली जीवनशैली ही वातानुकूलित यंत्रानं डायरेक्ट केली जाते किंवा कंट्रोल केली जाते. म्हणजे घरी आपल्या बेडरूममध्ये एसी असतो, आपण गाडीतून आपल्या ऑफिसला जातो, गाडीमध्ये एसी असतो, ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा संगणकासमोर बसतो तर संगणकासाठी आवश्यक म्हणून एसी असतो. तर आपलं उन्हाला एक्सपोजर हे कमी झालेलं आहे आणि त्यामुळं ड जीवनसत्वाचा अभाव, आणि ड जीवनसत्व हे कॅल्शियमच्या शोषणासाठी गरजेचं असतं. त्यामुळे ड जीवनसत्वाचा अभाव हे ऑस्टिओपोरोसिसचं महत्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला या मुलाखतीमध्ये नमूद केलीच पाहिजे ती म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान याची सुद्धा अप्रत्यक्षरित्या परिणिती हाडं ठिसूळ होण्यामध्ये होते. म्हणजे कशी, तर धूम्रपान किंवा मद्यपान केल्यामुळं शरीरातली टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजन याची पातळी खालावते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा कॅल्शियम डिपॉझिशनवर होतो आणि हाडं ठिसूळ होतात. अशी काही महत्वाची कारणं आपल्याला सांगता येतील ऑस्टिओपोरोसिसची. डॉक्टर, ऑस्टिओपोरोसिसची कारणं बरीच तुम्ही सांगितलीत आम्हाला. हो, या कारणांमुळे हाडं ठिसूळ होतात, पण याचं काही पहिलं लक्षण आपल्याला दिसतं की तिथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, शंका यावी की ऑस्टिओपोरोसिस. तर अशी काय लक्षणं दिसतात? पहिलं लक्षण असतं की बऱ्याच वेळा व्हेग बोन पेन्स असतात, म्हणजे हाडं दुखतात, अंग दुखतं, असं हे एक लक्षण असतं. सांधे सुजणे आणि दुखणे हे ऑस्टिओपोरोसिसमुळे होऊ शकतं. कंबरदुखी बळावू शकते. पाठीत माणूस वाकू शकतो. तुम्हाला माहित आहे का की 50 वर्षे वयानंतर माणसाची उंची कमी होते. तर ती उंची वाढत नाही तर ती कमी का होते, तर मणके हे ऑस्टिओपोरोसिसमुळे दबले जातात आणि ते मणके दबले जायचं प्रमाण आपण मिलीमीटर मध्ये मोजलं तर 33 मणक्यांचे काही मिलीमीटर धरून आपली उंची कमी होत असते. तर ही काही लक्षणं आपल्याला ऑस्टिओपोरोसिसची सांगता येतील. आणि अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर्स, म्हणजे ठिसूळपणामुळे होणारी फ्रॅक्चर्स. फ्रॅक्चर्स हे बऱ्याच वेळा ऑस्टिओपोरोसिसचं लक्षण असतं. म्हणजे असं म्हणतात की खुब्याचं जे फ्रॅक्चर असतं, इतर फ्रॅक्चर मध्ये काय होतं की पेशंट पडतो आणि फ्रॅक्चर होतं. खुब्याच्या फ्रॅक्चर मध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा फ्रॅक्चर होतं आणि मग पेशंट पडतो. म्हणजे बऱ्याच वेळा सांगतात बाथरूम मध्ये आजी गेल्या तेव्हा काही नाही हो आणि पडल्या. म्हणजे एखादं अगदी जुनं लुगडं किंवा जुनं धोतर जागच्या जागी टरकतं तसं ते हाड फ्रॅक्चर होत असतं. खरंच अतिशय लक्षात घेण्याजोगी ह्या गोष्टी आहेत. आणि हे सिम्पटम्स जर लक्षात आले आपल्या तर इथं पटकन आपण ठरवलं पाहिजे की डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. नेमकं मला ऑस्टिओपोरोसिस झालाय का आणि यासाठी मी काय करू, पुढचं काय काय याला औषध उपचार किंवा काळजी घ्यायची. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं तर म्हणणं असं आहे की सिम्पटम्स जाणवायच्या आधी सुद्धा आपण ऑस्टिओपोरोसिसची काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच. कसं बघता सगळे, आता जर तुम्ही सिनियर सिटीजन बघितले तर ते फिजिशियनकडे जातात, बीपी चेक करून घेतात,
शुगर चेक करून घेतात, पण माझ्या हाडाचा ठिसूळपणा चेक करा असं कधी कुणी कुठल्या वृद्धांना डॉक्टरांना सांगितल्याचं तुम्ही ऐकलंय का? नक्कीच नाही. म्हणजे मला तर बऱ्याच वेळा असं आश्चर्य वाटतं की इन्शुरन्स कंपन्या ज्या वेळेला इन्शुरन्स उतरवतात त्यावेळेला ज्या तपासण्या करून घेतात त्यावेळेला ह्या सगळ्या तपासण्या करतात, परंतु त्या पेशंटचा टी स्कोअर किती आहे, म्हणजे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण किती आहे याची तपासणी करायचा आग्रह ते रुग्णाजवळ धरत नाहीत. ही खरंच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच या सगळ्याविषयी पण आपण डिटेल बोलणारच आहोत सर, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण लक्षणं कारणं पण बघू, पण नेमके आपण औषधोपचार काय घ्यायचे, त्याचे उपचार काय आहेत, याच्या तपासण्या काय आहेत, या सगळ्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळं जाणून घेऊया, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या सगळ्या प्रश्नांकडे वळूया. ओके. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर आज आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची ठिसूळता याविषयी बोलतोय आणि आपल्या बरोबर आहेत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर JS कुलकर्णी, जे सांगली इथं प्रॅक्टिस करतात. डॉक्टर, आपण बघितलं या गाण्याला जाण्यापूर्वी याची कारणं, लक्षणं वगैरे, आणि तुम्ही पण अतिशय महत्वाचा मुद्दा इथे सांगितलात की आपलं वय जसं वाढत जाईल त्या वाढत्या वयानंतर जसं आपण बीपी शुगर चेक करतो तसं आपण आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमची मात्रा किती आहे हे बघणं किती गरजेचं आहे. आणि एक अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही हा अतिशय मोलाचा सल्ला आम्हाला इथे देताय. पण मी इथे विचारेन तुम्हाला की हे सगळं जर आपण वेळच्या वेळेला बघत गेलो किंवा जसं म्हणलं की आपल्याला ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा आधी तपासणी करायची असेल तर नेमकं आम्ही काय पाऊल उचललं पाहिजे, कुठल्या वयामध्ये आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आपण इतर गोष्टींसारखं जसं बीपी शुगरच्या गोळ्या घेतोय, हे सगळं चेक करतोय, तसं आपल्या हाडाची ठिसूळता नाहीये ना ह्याची तपासणी केली पाहिजे. कधी आम्ही हे पाऊल उचललं पाहिजे? बरोबर आहे. यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा पूर्वेतिहास. ओके. तुम्हाला पूर्वी जर मनगटाचं फ्रॅक्चर झालं असेल किंवा तुमचा मणका चिमला असेल किंवा खुब्याचं फ्रॅक्चर होऊन गेलं असेल तर तुम्ही ऑस्टिओपोरोटिक म्हणून तुम्हाला लेबल लागलेलंच आहे. आणि किमान अशा रुग्णांनी तरी स्वतःच्या हाडांच्या ठिसूळपणाची काळजी घ्यावी. मला खरंच आश्चर्य वाटतंय की काही आजोबा किंवा आजी एका खुब्याचं फ्रॅक्चर घेऊन येतात, त्यांच्यावर मी उपचार करतो, ते चालायला लागतात, ते बरे होऊन जातात. मी जाताना सांगत असतो की दरवर्षी तुम्ही एवढं कॅल्शियमचं सेवन केलं पाहिजेच, पण तरी सुद्धा ते 3-4 वर्षांना दुसऱ्या बाजूच्या खुब्याचं फ्रॅक्चर घेऊन येतात. तर आपला जर पूर्वेतिहास असेल तर ते ऑस्टिओपोरोसिसचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसरं क्ष किरण तपासणी, जी सर्व लोकांना माहित आहे, म्हणजे एक्सरेज. पण आता एक्सरेची काही लिमिटेशन्स अशी आहेत की तुमचं बोन मास हे 40% इतक्या जास्त प्रमाणात कमी झालं तरच एक्सरेमध्ये ऑस्टिओपोरोसिस दिसतं. पण म्हणजे कुठलीही तपासणी ही इतक्या कमी पातळीवर आजाराचं निदान जर दर्शवत असेल तर ती कुचकामी आहे असंच आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि आता तर तुम्हाला माहित आहे की साधे एक्सरे जाऊन डिजिटल एक्सरे आलेत, ज्याच्यावर कॉम्प्युटर हाडं कशीही दाखवू शकतो, म्हणजे तो बळकट दाखवू शकतो किंवा कॉम्प्युटर हाडं ठिसूळ करू शकतो. त्यामुळे एक्सरे हे काय ऑस्टिओपोरोसिसची निदान पद्धती आता राहिलेली नाही आहे. सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे अल्ट्रासाऊंड डिटेक्शन किंवा अल्ट्रासोनिक तपासणी. ही स्वस्त आहे, एकदम जलद आहे आणि हे अल्ट्रासाऊंड मशीन आहे ते सुवाह्य आहे. तिची संवेदनशीलता तशी ठीकठाक आहे. ही तपासणी टाचेच्या हाडावर केली जाते. पण यात सुद्धा गंमत कशी आहे की तपासणी टाचेच्या हाडावर होते आणि जी हाडं कॉमनली फ्रॅक्चर होतात ती मणका, खुबा आणि मनगटाची हाडं असं आहे. म्हणजे यात सुद्धा थोडंसं जखम मांडीला आणि मलम शेंडीला आपण म्हणतो तसा प्रकार आहे. पण जर मास स्क्रीनिंग या अँगलनं त्याच्याकडे बघितलं तर अल्ट्रासाऊंड एक्झामिनेशन ही सध्या एक अतिशय उत्कृष्ट निदान पद्धती आहे, जी ऑस्टिओपोरोसिससाठी एक वरदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिसरी आणि एक्झॅक्ट किंवा सगळ्यात महत्वाची अतिशय संवेदनशील अशी तपासणी ती म्हणजे डेक्झा स्कॅन. तर हे काय असतं डेक्झा? तर डेक्झा इज ड्युअल एमिशन एक्सरे ॲब्सॉर्प्शोमेट्री. म्हणजे ही एक प्रकारची क्ष किरण तपासणी असते. जोखीमदारी सर्व रुग्णांनी आणि 65 वर्षाच्या पुढील प्रत्येक महिलेनं
ही तपासणी करून घेणं अगत्याचं आहे असं मला वाटतं. बर, या तपासणीमध्ये नेमकं काय लक्षात येतं तुमच्या? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये टी स्कोअर सांगितला जातो. तर आता हा टी स्कोअर कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर 30 वर्षाचा एक तरुण माणूस आहे ज्याच्या हाडांचं जे बोन मास आहे ते प्रमाणभूत मानून हा टी स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे हा टी स्कोअर जर -1 पर्यंत जर कमी आला तर ते ठीक आहे, म्हणजे -1 पर्यंत इट इज नॉर्मल लेवल. -1 to -2.5 असेल तर त्याला आम्ही हाडांचा कमकुवतपणा किंवा इंग्रजीमध्ये ओस्टिओपेनिया असं म्हणतो. आणि ती पातळी जर -2.5 पेक्षा सुद्धा कमी असेल तर तो मग कमकुवतपणा राहत नाही, तो ठिसूळपणा राहतो, ज्याला ओस्टिओपोरोसिस असं म्हणतात. म्हणजे नॉर्मल लेवल ही -1 पर्यंत, -1 to -2.5 ओस्टिओपेनिया आणि -2.5च्या खाली असेल तर ते ओस्टिओपोरोसिस. अशा या सगळ्या निदान पद्धती उपलब्ध आहेत. आता हे निदान केलं आपण तर या निदानानंतर मग औषधोपचार नक्कीच येत असतात. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही मग काय काय सांगता रुग्णांना? आता प्रत्येक पेशंटला काही औषधं द्यायलाच लागतात असं नाही. मी काही पहिल्यांदा प्रतिबंधात्मक उपाय सांगतो. प्रतिबंधात्मक उपायामध्ये पहिलं गोष्ट जी येते ती म्हणजे आहारामध्ये कॅल्शियमचं सेवन. अच्छा. आता नैसर्गिकरित्या असा प्रश्न समोरून येईल की हे सेवन किती प्रमाणात असावं. बरोबर. तर ते पेशंटच्या वयोमानावर आणि जेंडरवर किंवा सेक्सवर ते अवलंबून आहे. जर वाढीचं वय असेल तर कॅल्शियमचं सेवन हे साधारण 1200 ग्रॅम, म्हणजे साधारण जो ग्रोथ स्पर्ट असतो 16 ते 20 वर्ष वगैरे या वयातला, त्यावेळेला ते 1200 ग्रॅम असावं. एरवी पोस्ट मेनोपॉझल जर तुम्ही नसाल तर साधारण 1000 ग्रॅमपर्यंत कॅल्शियमचं सेवन दररोज केल्यास ते पुरेसं ठरतं. पण वृद्ध महिलांनी ते साधारण 1200 ते 1500 ग्रॅम इतकं घ्यावं. आणि त्याच्या बरोबरीनं ड जीवनसत्वची गोळी सुद्धा घेणं गरजेचं आहे. अर्थात त्याची पातळी बघून ते ठरवावं लागतं. दुसरं असं की हे टाळण्यासाठी बैठी जीवनशैली जी आहे ती त्याज्य मानावी आणि नियमित व्यायाम करावेत. आता व्यायामाविषयी मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची आहे. म्हणजे लोक म्हणतात की मी रोज पोहतो किंवा मी सायकल चालवतो, मग ते हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण कमी होईल का? तर याचं उत्तर नाही असं आहे. हाडं ठिसूळ न होण्यासाठी तुम्हाला वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. म्हणजे जेणेकरून तुमच्या शरीराचं वजन हे भुईवर पडेल अशा पद्धतीचे जे एक्सरसाइजेस असतात ते ऑस्टिओपोरोसिससाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ वॉकिंग, रनिंग, जॉगिंग वगैरे वगैरे. म्हणजे सायकलिंग हा उत्कृष्ट व्यायाम आहे, पण तो मी कोणाला सांगेन तर गुडघ्याची झीज झालेल्या व्यक्तीला सांगेन. वॉकिंग हा चांगला व्यायाम आहे, तो मी कोणाला सांगेन तर ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्याला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे त्याला सांगेन. पण ज्याला ऑस्टिओपोरोसिस टाळायचं आहे त्यानं हे वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करणं गरजेचं असतं. तर दुसरा प्रतिबंधात्मक उपाय हा जीवनशैली बदल आणि व्यायाम. तिसरं धूम्रपान आणि मद्यसेवन. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे कारण ते अप्रत्यक्षरित्या ऑस्टिओपोरोसिसला कारणीभूत ठरतं. बरोबर. आता आहाराचा विषय आपण बोललो की एवढ्या प्रमाणात कॅल्शियम गेलं पाहिजे, पण आपण जर बोलीभाषेत सांगायला गेलो की तुमच्या आहारात या गोष्टी येणं गरजेचं आहे, म्हणजे त्या गोष्टी कोणत्या आपण सांगूया. की आता दुधाबद्दल सुद्धा अनेक उलटसुलट विचार येत आहेत की दुधामुळं तुमचं शुगर लेवल एखाद्या वेळेस वाढू शकते, त्यामुळे काही लोकांना दूध टाळा असं सांगितलं जातं. पण जनरल बोलताना कॅल्शियमसाठी दूध किती गरजेचं आहे, सोयाबीन गरजेचं आहे असं सांगितलं जातं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, दूध हे गरजेचं आहेच. म्हणजे दुधामुळे कॅल्शियमची पातळी वाढायला मदत होते. आता तुम्ही म्हणाले की दुधाबद्दल उलटसुलट बोललं जातं. सगळ्यात महत्वाची दुधाबद्दलची कॉन्ट्रोवर्सी म्हणजे दूध हे व्हेज धरायचं की नॉन व्हेज धरायचं ही आहे. पण असो, आपण तुर्तास आपल्या चर्चेसाठी ते नॉनव्हेज धरूया. तर ते मिल्क इज इसेन्शियल फॉर कॅल्शियम कन्झम्पशन. दुसरं शाकाहारीमध्ये काय काय तर कोबी हा महत्वाचा घटक आहे. कोबी आहे, दही आहे, त्याच्यानंतर बदाम आहेत, तुम्ही म्हणाला तसं सोयाबीन आहे. आणि मांसाहारीमध्ये मग फिश आहे, विशेषतः सार्डिन्स जे असतात किंवा सामान्स असतात ते महत्वाचे आहेत. आणि कॅल्शियम बरोबरच व्हिटॅमिन डी मध्ये डी साठी जो आहार घ्यायला लागतो तो पण मी आत्ताच सांगून टाकतो. तर व्हिटॅमिन डी साठी ऑरेंजेस जे अर्थात कॅल्शियम साठी पण चांगला आहे, ऑरेंजेस चांगला आहे, एग योक चांगला आहे आणि पुन्हा फिशेस चांगले आहेत. आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं सोपं आणि काही
खर्च न होणार म्हणजे ऊन. तर ते- उन्हाविषयी मला डॉक्टर एक विचारायचं आहे की आपण लहानपणापासून ऐकत आलो की सकाळचं जे कोवळं ऊन असतं साधारण थंडीच्या दिवसात 9 पर्यंतचं आणि उन्हाळ्यामध्ये थोडं अलीकडे, कारण तीव्रता वाढत जाते उन्हाची. हो. तर अशा वेळेला डी विटॅमिन साठी तुम्ही हे कोवळं ऊन घ्या असं सांगितलं जातं. आज तुम्ही आम्हाला काय सांगा? हे बघा, या गोष्टीवर खूप रिसर्च झालाय आता आणि सायन्सनी खूपच मोठी झेप घेतली आहे. बरं. मी सुद्धा तुमच्यासारखंच शाळेत असताना असं वाचलं होतं की कोवळ्या उन्हात बसावं म्हणजे विटॅमिन डीचं पृथक्करण होतं वगैरे वगैरे. पण आता शास्त्रांनी असं सिद्ध केलंय की विटॅमिन डी हे 12 ते 2 या वेळच्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात पृथक्करित केलं जातं. बर. म्हणजे त्याचा एक सोपा नियम तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा उन्हात बसायला पाहिजे की ज्या उन्हात तुमच्या सावलीची लांबी ही तुमच्या उंचीपेक्षा कमी असेल. बरोबर. पण 12 ते 2 पूर्वी लोक काय करायची, शेतात जायची, 9ला शेतात जायची, 12ला डबा सोडायची, तो कदाचित 15 मिनिटं झाडाखाली बसत असेल आणि पुन्हा 4 पर्यंत उन्हामध्ये राबायची. तर त्यावेळेला हे विटॅमिन डी ची कमतरता अजिबात भासायची नाही. पण आता तुम्हाला सांगतो, सध्या विटॅमिन डी ची डिफिशियन्सी ही एखादा साथीचा रोग वाटावा इतकी भयावह स्वरूपात दिसते. मी जर आज ओपीडी मध्ये 10 पेशंटना सांगितलं की तुम्ही तुमची विटॅमिन डी ची पातळी पाहून घ्या, तर किमान 7 जणांमध्ये ती पातळी कमी असल्याचं मला जाणवतं. अरे, म्हणजे इतक्या भयावह स्वरूपात विटॅमिन डी ची कमतरता आपल्याला सर्वसाधारण समाजामध्ये आढळून येते. कारण आपण बहुतेक सगळेजण एखाद्या छताखाली काम करत असतो. आपलं एक्सपोजर उन्हाला खूप कमी असतं, नाही पहिल्यांदा म्हणालात तसं. त्यामुळं हा साथीसारखा रोग पसरायला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. आपण जर ठरवलं की जे डॉक्टरनी सांगितलंय ते औषधोपचार घ्यायचे, उन्हाला एक्सपोजर द्यायचं, सगळ्या गोष्टी आपण ठरवल्या, तर या ऑस्टिओपोरोसिस मधून आपण बाहेर येऊ शकतो. हो, येऊ शकतो, अनलेस देर इज सम प्रीडिस्पोजिंग कॉज. म्हणजे एखाद्याला डायबिटीस खूप सिव्हिअर आहे किंवा एखाद्याला किडनी फेल्युअर आहे, एखाद्याला डाययुरेटिक्स ही घ्यावीच लागतात, किंवा एखाद्याला GERD नावाचा आजार आहे ज्याच्यामुळे ते मी मगाशी म्हणालो तसं रॅबिप्रेझॉल वगैरे औषधं घ्यावीच लागतात. असं असेल तर मग ते टाळता येणं अवघड असतं, पण मग त्याच्यावर उपचार मात्र आपण करू शकतो. अच्छा. आता मगाशी पण आपलं बोलणं झालं की वयोवृद्ध लोक येतात आणि त्यांच्यामध्ये हे कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळं एखादा खुब्याचं फ्रॅक्चर होणं वगैरे अशा गोष्टी घडतात. खूप कॉमन आहे. तर असं असताना मग त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या पण दिल्या जातात, किंवा एखाद्या व्यक्तीला हे झालेलं नाही पण तरी प्रिव्हेन्शन म्हणून ती व्यक्ती कॅल्शियमच्या गोळ्या खात असते, एखादी आजी या कॅल्शियमच्या गोळ्या अगदी व्यवस्थित नियमितपणे खात असते, आणि मग ती अशा वेळेला तिला सुद्धा हे असं एखादं फ्रॅक्चर होतं, आणि मग असा प्रश्न येतो की ह्यांचं व्यवस्थित एवढं गोळ्या औषधं सुरू असून सुद्धा ह्यांच्यामध्ये फ्रॅक्चर कसं झालं? हा, बरोबर आहे. तुम्ही मला विचारलेला हा प्रश्न बऱ्याच आज्यांनी खुब्याचं फ्रॅक्चर घेऊन माझ्याकडे आल्यावर मला पूर्वी विचारलेला आहे. अच्छा. तर त्याचं उत्तर असं आहे की ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी बऱ्याच लोकांना असं वाटतं की रोज एक कॅल्शियमची गोळी खाल्ली की आपली जबाबदारी संपली. पण तुम्ही जर कॅल्शियमचा चयापचय बघितला, म्हणजे मेटाबॉलिझम बघितलं, तर कॅल्शियम हाडामध्ये डिपॉझिट व्हायच्या प्रक्रियेसाठी 2 प्रकारच्या पेशी शरीरामध्ये कार्यरत असतात. एक ऑस्टिओब्लास्ट म्हणतात, ज्यामुळं कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं, आणि दुसऱ्या ऑस्टिओक्लास्ट असतात, ज्यामुळं कॅल्शियमचा विनाश किंवा ऱ्हास होत असतो. तर उतार वयामध्ये काय होतं, रजोनिवृत्तीनंतर मी मगाशी म्हटलं तसं जशी संप्रेरक कमी होतील तशी ह्या ऑस्टिओक्लास्टचं प्राबल्य वाढत जातं. म्हणजे जेवढं तुम्ही तिथं डिपॉझिट करता त्याच्यापेक्षा ऱ्हास त्याच्या जास्त होतो. त्यामुळं हा ऱ्हास रोखणारी औषधं जर कॅल्शियम बरोबर दिली गेली नाहीत तर कॅल्शियम घेऊन सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं. मला वाटतं हा प्रश्न आजच्या आपल्या मुलाखतीतला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की रोज कॅल्शियमची एक गोळी घेऊन हा प्रश्न सुटत नाही, तर त्याचा ऱ्हास रोखणारी औषधं घ्यायला पाहिजेत, आणि ज्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं बिसफॉस्फोनेट या औषधाचा उल्लेख करेन. अच्छा, आम्ही हे पहिल्यांदाच ऐकतो. हा, तर ही बिसफॉस्फोनेट काय आहे, तर बिसफॉस्फोनेट 3-4 प्रकारची असतात. म्हणजे काही गोळ्या असतात त्या आठवड्यातून एकदा घेतल्या तरी चालतात. फक्त आता या मुलाखतीच्या माध्यमातून थोडंसं समाज प्रबोधन आणखी करायच्या हेतूनं मी आत्ताच सांगून टाकतो की ही गोळी घेण्याची एक पद्धत आहे. ही गोळी सकाळी उपाशीपोटी घ्यायला लागते,
आणि ती घेतल्यानंतर आपण अपराईट म्हणजे उभं राहावं लागतं, म्हणजे तुम्ही बसा किंवा फिरा पण आडवं होऊ नका. ओके. तर अशी गोळी आठवड्यातून एकदा घ्यायची आणि मग नंतर रोज कॅल्शियमची गोळी घेतली तरी चालते. तर याच्यामध्ये ॲलेंडोनेट, रिझेडोनेट, इबॅन्ड्रोनेट आणि झॉलेंडॉनिक ऍसिड अशी बरीच औषधं आहेत. तर त्यातली काही औषधं आठवड्याला घेता येतात, काही महिन्यातून एकदा घेता येतात आणि झॉलेंडॉनिक ऍसिड हे जे औषध आहे ते तर सलाईनच्या स्वरूपात घेता येतं आणि वर्षातून एकदा घेतलं तरी बास होतं. ओके. आणखी एक माझी शंका आहे डॉक्टर की व्हिटॅमिन डीच्या गोळ्याचा विषय आपला चाललाय, तर रोज एक गोळी असं सांगितलं जातं. कॅल्शियमची जी गोळी होतो त्याच्याबरोबर व्हिटॅमिन डी पण असतं आणि ही गोळी साधारण किती दिवस घ्यावी त्याला काही असं लिमिट आहे? लिमिट आहे, दोन्हीला लिमिट आहे. म्हणजे कॅल्शियम सुद्धा रोज 6 महिने घ्यावं असं माझं म्हणणं नाही. जर तुम्ही ते प्रतिबंधात्मक म्हणून घेत असाल आणि ते या किटच्या स्वरूपात घेतलं, किट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बिस्फॉस्फोनेटही आहे आणि कॅल्शियम आहे आणि तुमचा टी स्कोअर ओके आहे, पण तरी तुम्ही वृद्ध महिला आहात तर तुम्ही वर्षातून 1 महिना तो कोर्स केला तरी बास आहे. म्हणजे रोज कॅल्शियम खात राहायला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे अति प्रमाणात जरी हे घेतलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात, त्याचे स्टोन्स वगैरे होऊ शकतात ना. युरिनरी स्टोन्स हा नॉन साइड इफेक्ट आहे. बरोबर. तसंच व्हिटॅमिन डीचा आहे. व्हिटॅमिन डीची जर तुम्हाला कमतरता असेल तर त्याचा 8 डोसचा कोर्स असतो. ती आठवड्यातून 2दा घ्यावी किंवा आठवड्यातून एकदा अशी 2 महिने घ्यावी. तो कोर्स केल्यानंतर पुन्हा वर्षभर घ्यायची काय गरज नाही, अनलेस यू आर व्हेरी डेफिशियंट इन व्हिटॅमिन डी. खूपच कमी पातळी असेल तर मग डॉक्टर त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून तो डोस वाढवतील. पण प्रतिबंधात्मक म्हणून 8 गोळ्या वर्षातून घेतल्या तरी बास आहे. ते 60,000च्या असतात, युनिटच्या असतात. मग अशी आपण जी डेक्झा स्कॅन तपासणी बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला हाडांची ठिसूळता आहे, तर त्याच्यासाठी डी व्हिटॅमिनची पण गरज आहे हे त्याच्यातून कळतं आपल्याला? नाही, त्यासाठी सिरम व्हिटॅमिन D3 करावं लागतं. ओके. तर त्याची पातळी रक्तात किती आहे ते बघायला लागतं आणि त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते. बरोबर. पहिल्यांदा हाडाच्या डॉक्टरांकडे जाऊन या गोष्टींची सगळी तपासणी केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून योग्य तो सल्ला आणि नंतरचे उपचार मिळू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. तर खूप वेगळी आणि अतिशय महत्वाची मोलाची माहिती सर तुमच्याकडून या ऑस्टिओपोरोसिस संबंधित आम्हाला मिळालेली आहे. तर मंडळी, खरंच आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. मनानं आपण काहीतरी मेडिसिन घेत असतो तर त्याचा एखाद्याच दुष्परिणाम होऊ शकेल किंवा योग्य परिणाम साधूही शकणार नाही असं होऊ शकेल. तर हाडांची ठिसूळता टाळायची असेल तर आता जसं डॉक्टर GS कुलकर्णी जे सांगलीचे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं तर या गोष्टीचा नक्की आपण विचार करूया आणि या हाडांच्या ठिसूळतेमुळे होणारे जे फ्रॅक्चर्स आहेत ते टाळायचा प्रयत्न करूया. डॉक्टर, तुम्ही इथे येऊन खूप छान आणि मोलाचा सल्ला आम्हाला दिलात, मनापासून धन्यवाद. मी सुद्धा ग्रीन FM अत्यंत आभारी आहे. हा प्रबोधनात्मक कार्यक्रम अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा कार्यक्रम ऐकल्यानंतर किमान 5 लोकांची फ्रॅक्चर्स होण्यापासून जरी ते वाचले तरी आजच्या या मुलाखतीचं सार्थक झालं असं मी समजेल. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच.